दुर्वास ऋषी इंद्राला भेटण्याकरता गेलेला आहे. लक्ष द्या, दुर्वास महर्षी इंद्रदेवाला भेटण्यासाठी गेलेला आहे आणि गेल्यानंतर इंद्राने दुर्वास ऋषींचं स्वागत केलेलं आहे. स्वागत केल्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये एक पुष्पमाला टाकलेली आहे, पुष्पमाला अर्पण केली आणि पुष्पमाला अर्पण केल्यानंतर तीच असणारी पुष्पमाला दुर्वास ऋषीने काय केली, परत इंद्राच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी भेट म्हणून वापस दिलेली आहे. थोड्या वेळाने या इंद्राने काय केलं माहितीये का, सत्तेच्या त्या ठिकाणी मधामध्ये ती असणारी माला घेतली आणि खाली टाकून दिली जमिनीवरती. हत्तीच्या पायाखाली देऊन टाकली महाराज. हत्तीच्या पायाखाली ती माळा गेल्यानंतर दुर्वास ऋषीला भयंकर राग आलेला आहे. एका साधूच्या प्रसादाचा अपमान करतोय म्हणून दुर्वास ऋषीने त्याला श्राप दिला की तुझं असणारं संपूर्ण वैभव, तुझी सगळी संपत्ती पाण्यामध्ये पडून जाईल. आणि त्या श्रापावरून महाराज इंद्राची सगळी संपत्ती, स्वर्गातील सर्व संपत्ती काय झाली, समुद्रामध्ये बुडाली. समुद्रामध्ये पडल्यानंतर आता इंद्राचं वैभव त्या ठिकाणी संपूर्ण नष्ट झालेलं आहे. सगळे देवता भगवंताकडे गेले आणि भगवंताला सांगू लागले की देवा, आता काय करावं, संपूर्ण वैभव त्या ठिकाणी नष्ट झालेला आहे, सर्व स्वर्ग त्या ठिकाणी रिकामा झालेला आहे. भगवान परमात्मा म्हणतात काळजी करू नका, आपण काय करूया, समुद्र मंथन करूया. त्या समुद्रामध्ये त्या ठिकाणी मेरू पर्वताची काय करूया, रवी करूया, त्याचबरोबर वासुकीचा दोर करूया. आणि त्या समुद्राचं मंथन करण्यासाठी तुम्हाला दैत्याची साथ घ्यावी लागेल, त्याच्याशिवाय समुद्र मंथन होणार नाही. तुम्हाला सरकार स्थापन करण्याकरता शिंदे गटाला सुद्धा घ्यावं लागेल, कमी पडला तर अजित पवार गटाला सुद्धा घ्यावं लागेल, तरच तुमचं सरकार उभं राहील, त्याच्याशिवाय सरकार उभं राहणार. जोपर्यंत दैत्यांची मदत होत नाही तोपर्यंत समुद्र मंथन हे शक्य नाही. आणि असं ठरलं महाराज, समुद्र मंथनाला सुरुवात करायची आहे. दैत्यांशी युती केलेली आहे, दैत्य सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहे. मंदराचल पर्वताची त्या ठिकाणी आणलेला आहे. वासुकीचा त्या ठिकाणी दोर तयार केलेला आहे. भगवान परमात्मा देवतांना म्हणतात, हे बघा, आपण समुद्र मंथनाला सुरुवात करणार आहोत, परंतु त्या अगोदर काय करूया, या सगळ्या देवतांना काय करूया, आपण मुखाच्या दिशेने त्या ठिकाणी लावूया. कारण की देवता हे उच्च कुलातले आहे, श्रेष्ठ आहे, म्हणून त्यांना मुखाकडे लावूया. आणि दैत्य थोड्या खालच्या कुळातले असल्यामुळे त्यांना काय करूया, शेपटीकडे लावून देऊया. असं म्हटल्यानंतर महाराज दैत्यांना राग आला आणि दैत्य म्हणू लागले, देवा आम्ही कशाने कमी आहे, आम्ही सुद्धा दितीचेच पुत्र आहोत, आम्ही सुद्धा देवतांसारखे श्रेष्ठ आहोत, आम्ही त्या ठिकाणी मुखाकडच्या बाजूने लागणार. आता देवाला हेच पाहिजे होतं महाराज, कारण की समुद्र मंथन सुरू झाल्यानंतर त्या वासुकीच्या ज्या ज्वाळा आहे, विषाच्या ज्वाळा त्या ठिकाणी बाहेर पडणार होत्या आणि त्या ज्वाळेमुळे त्या ठिकाणी सगळ्यांना त्रास होणार होता. भगवान परमात्मा म्हणाले, ठीक आहे, तुम्ही काय करा, तुम्ही मुखाच्या दिशेने राहा आणि सगळे असणारे देव काय करतील, शेपटीच्या बाजूने राहतील. आणि समुद्र मंथनाला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण समुद्र त्या ठिकाणी हलू लागलेला आहे, मोठमोठ्या लाटा उसळू लागलेल्या आहे. त्या लाटा त्या ठिकाणी स्वर्गापर्यंत जाऊ लागलेल्या आहे. जणू की काय संपूर्ण सृष्टीचा विनाश होतो असं त्या ठिकाणी मंथन सुरू झालेलं आहे. सगळे देव त्या ठिकाणी घाबरू लागले, सगळे दैत्य घाबरू लागले. भगवान म्हणतात काळजी करू नका, काहीही होणार नाही. आणि असे मंथन करत असताना महाराज तो पर्वत त्या ठिकाणी खाली खाली जाऊ लागलेला आहे. देवता म्हणू लागले की देवा, हा संपूर्ण जर त्या ठिकाणी पर्वत जर डुबून गेला तर मंथन कसं होईल. भगवान परमात्म्याने तो मंदराचल पर्वत आपल्या पाठीवरती घेतलेला आहे आणि पाठीवरती घेण्यासाठी कुर्मा अवतार त्या ठिकाणी भगवंताने धारण केलेला आहे. बोल कुर्मा अवतार भगवान, भगवंताचा कुर्मा अवतार या ठिकाणी झालेला आहे, कासवाचा अवतार झालेला आहे. भगवंताने संपूर्ण मंदराचल पर्वत आपल्या पाठीवरती घेतलेला आहे आणि परत त्या ठिकाणी मंथनाला सुरुवात झालेली आहे. समुद्र मंथनाला सुरुवात झाल्याबरोबर महाराज सर्वप्रथम त्या असणाऱ्या समुद्र मंथनातून विष बाहेर पडलेला आहे. आणि असं असणारं महाभयानक ते विष बाहेर पडल्यानंतर विचार करू लागले, हे भगवंता, आता या असणाऱ्या भयंकर हलाहल नावाच्या विषापासून आमचं कोण काय करेल, रक्षण करेल. सगळे विचार करत असताना सगळ्यांनी भगवान भोलेनाथाचं ध्यान केलेलं आहे.
देव देव महादेव भूतात्मन भूत भावनः त्राहि न शरणापन्ना त्रैलोक्यादनादर्शा. आणि सगळे भोलेनाथाची प्रार्थना करू लागले की हे भोलेनाथ आपण लवकर येऊन काय करा, हे विष त्या ठिकाणी प्राशन करा. हे भोले शंकर पधारो, हे भोले शंकर पधारो, बैठे चुपके कहा जटाधारी पधारो. ओ जटाधारी पधारो, बैठे चुपके कहा जटाधारी पधारो, बैठे चुपके कहा. भगीरथ को गंगा प्रभु तुमने दीने, सगर जी के पुत्रों को मुक्ति मिली थी. भगीरथ को गंगा प्रभु तुमने दीने, सगर जी के पुत्रों को मुक्ति मिली थी. नीलकंठ महादेव हमें है भरोसा, इच्छा तुम्हारे बिना कुछ भी न होता. हे भोले तपस्या का फल चाहिए लो, गंगा जल अब अपने भक्तों को दे दो. ओ मेरी तपस्या का फल चाहिए लो, गंगा जल अब अपने हे भोले भोले शंकर पधारो, बैठे चुपके कहा. अब मुक्ति के दाता बड़ा संकट यहाँ, अब
भोले शंकर पधारो, हे भोले शंकर पधारो, बैठ चुपके कहा जटाधारी पधारो, बड़ा संकट यहाँ जटाधारी पधारो, बैठे चुपके कहा. म्हणून भोलेनाथाची काय केलेली आहे, विनंती केलेली आहे महाराज. भगवान भोलेनाथ आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये भेदच नाही. शास्त्रामध्ये भगवान भोलेनाथ आणि भगवान विष्णू मध्ये भेद सांगितला नाही. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई, भेद काशी नाड एक वेलांटीच आड. म्हणून भगवान भोलेनाथ आणि भगवान त्या ठिकाणी विष्णू यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद करता काम नाही. एकदा काय झालं, एका गावामध्ये एक घटना घडली. पूर्वीचा काळ होता. सुनबाई सकाळीच उठलेली आहे आणि सारून घेऊ लागली. आणि सारून घेत असताना महाराज ते घर होतं वैष्णवाचं, वारकऱ्याचं घर होतं, वैष्णवाचं घर होतं. सासरा उठलेला आहे आणि सुनबाईला म्हणू लागला की सुनबाई थांब थोडस. सुनबाईच्या हाताला धरलंय आणि म्हणू लागले, हे बघ आपण त्या ठिकाणी वैष्णव आहोत, आपण वारकरी आहोत. वारकऱ्याच्या घरी असं आडवं त्या ठिकाणी सारून घेत जाऊ नाही. आपण शैव नाही, आपण कोण आहोत, वैष्णव आहोत. असं आडवं सारून घ्यायचं नाही. मग आजपासून असं उभं सारून घ्यायचं. कसं सारून घ्यायचं, उभं सारून घ्यायचं. आता सुनबाई होती महाराज, काय बोलणार सासऱ्या पुढे. सुनबाईने ऐकलं महाराज, घरामध्ये गेले, घर कामाला लागले. आणि थोड्या वेळात मग सासऱ्याने काय केलं महाराज, ब्रश घेतला आणि लागले ब्रश करायला. आता ब्रश करायचं म्हटल्यानंतर असं ब्रश सुरू केलं. सुनबाई लगेच, सुनबाईची दृष्टी पडली महाराज सासऱ्यावरती. लगेच बाहेर आले घराच्या आणि सासऱ्याला म्हटली की मामाजी, ओ मामाजी थांबा थोडस. मामाजी म्हटले काय झालं, काही नाही म्हणे, आपण वैष्णव आहोत, आपण वारकरी आहोत. असं आडवं त्या ठिकाणी दात घासायचं नाही. आजपासून दात पण कसे घासायचे, असे उभेच घासायचे महाराज. म्हणून जो भगवान शिव आणि भगवान विष्णू मध्ये भेद त्या ठिकाणी जाणतो, तो मनुष्य नरकामध्ये जातो महाराज. तुलसीदास महाराजांनी काय सांगितलेलं आहे, त्या माणसाला त्या ठिकाणी नरकाची प्राप्ती होते. म्हणून कधीच भगवान शंकर आणि भगवान विष्णू मध्ये भेद मानू नये. दोन्ही देव एकच आहे महाराज. त्रिशूळावरी काशीपुरी, त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे. त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे. विश्वनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ सखे, विश्वनाथ. एका विभूतीचा डोळा, एका विभूतीचा डोळा, एका कस्तुरीचा पिळा,
काशीपुरी चक्रावरी पंढरी दोन्हीचं महात्म्य त्या ठिकाणी सांगितलं महाराज. काशीपुरी ही त्या ठिकाणी भगवान शंकराच्या त्रिशूळवरती आरूढमान झालेली आहे आणि भगवंताचं जे पंढरपूर आहे ते पंढरपूर कशावरती आहे? सुदर्शन चक्रावरी आहे. आणि दोन्ही सारखे सारखे दोन्ही सारखे सारखे म्हणून सगळ्या देवतांनी भगवान भोलेनाथाची काय केलेली आहे? प्रार्थना केलेली आहे आणि भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. भगवान भोलेनाथ पार्वतीला विचारतात की हे पार्वती, या ठिकाणी मला हलाहल नावाचं विष प्राशन करायचंय, मी काय करू? त्यावेळेस पार्वती सांगू लागली, जर घ्या म्हणावं तर त्या ठिकाणी मालकाला, माझ्या मालकाला त्रास होईल, माझे मालक आहे. आणि नाही घ्यावं म्हणावं तर त्या ठिकाणी देवतांच्या हिताचं कार्य आहे, सृष्टीच्या हिताचं कार्य आहे. पार्वती मातेला मोठा प्रश्न पडला. पार्वती माता म्हणू लागली की देवा, ज्याच्यामध्ये सगळ्या जगताचं कल्याण होईल असं तुमच्या पद्धतीने करा. आणि असं म्हटल्यानंतर महाराज भगवान भोलेनाथाने ते संपूर्ण हलाहल नावाचं विष प्राशन केलेलं आहे. बोल भक्त वत्सल भगवान की जय. भगवान परमात्म्याने ते विष घेतलेलं आहे, परंतु घेतल्यानंतर विचार करतात की माझ्या हृदयामध्ये त्या ठिकाणी राम निवास करतात. आत्मा जो शिवाचा राम जप, माझ्या हृदयामध्ये भगवान विष्णू त्या ठिकाणी निवास करतात, राम निवास करतात. आणि हे विष जर माझ्या पोटामध्ये गेलं तर त्यांना त्रास होईल. भोलेनाथांनी महाराज ते जे विष आहे आपल्या कंठामध्येच त्या ठिकाणी धारण केलं आणि म्हणून भगवान भोलेनाथाला एक नाव त्या ठिकाणी प्रदान झालं. बोल नीलकंठेश्वर भगवान. भगवंताचा कंठ निळा झालेला आहे आणि भगवंताला एक नाम पडलं नीलकंठेश्वर भगवान. आणि भगवान परमात्म्याने ते विष आपल्या कंठामध्ये धारण केलेलं आहे. भगवान परमात्मा आपल्याला संदेश देतात की तुम्हाला सुद्धा जगामध्ये वावरत असताना जगाचं त्या ठिकाणी विष त्या ठिकाणी ग्रहण करावं लागणार. लोक तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाराने बोलणार, परंतु ते असणारं समाजाचं विष तुम्ही तुमच्या पोटापर्यंत जाऊ देऊ नका. इथंच गळ्यामध्ये त्या ठिकाणी साठवून ठेवा. आणि कारण की समाज हा बोलतच असतो, समाजाकडे त्या ठिकाणी लक्ष करू नका. म्हणून भगवंतांनी काय केलेलं आहे? गळ्यामध्ये त्या ठिकाणी विष धारण केलेलं आहे. आणि त्यानंतर महाराज राम नामाचा जप करू लागले, कारण की त्यांच्या कंठामध्ये दाह होऊ लागला, त्यांना भयंकर वेदना होऊ लागल्या. आणि ह्या वेदना शांत करण्यासाठी भगवान भोलेनाथ राम नामाचा जप करतात. नाम प्रभाव जान शिवने को कालकूट फल जेने आम्ही को. नामाचं महत्व, राम नामाचं महत्व भगवान शंकराने जाणलं होतं. म्हणून आपण सुद्धा त्या राम नामाचं 2 मिनिट जप करूया. श्री राम
भगवान शंकराने रामनामाचं त्या ठिकाणी स्मरण केलं, कारण की रामनामाचं महत्व फार सांगितलेलं आहे. असं म्हणतात की मनुष्याने फक्त एकदा जरी राम नाम घेतलं तर 1000 नाम जपल्याचं मनुष्याला काय लाभतं? पुण्य लाभतं महाराज. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम श्रीराम नाम वरानने. म्हणून या रामनामाचं महात्म्य सांगत असताना करिता राम नाम स्मरण जन्म मरणासी मरण समूळ तुटे मिथुपन भवबंधन बाधेना. असा रामनामाचा त्या ठिकाणी भगवंताने जप केला. भगवंताचा दाह शांत झालेला आहे. त्यानंतर या समुद्र मंथनातून 14 प्रकारचे रत्न निघले. सर्वप्रथम कामधेनू गाय निघली. कामधेनू गाय उत्पन्न झाल्यानंतर ती कामधेनू गाय ऋषी मुनींना देण्यात आली. त्यानंतर समुद्र मंथनातून उच्चैश्रवा नावाचा घोडा त्या ठिकाणी निघलेला आहे. तो घोडा त्या ठिकाणी दैत्यांना देण्यात आला. ऐरावत हत्ती निघालेला आहे. तो हत्ती इंद्रदेवाला देण्यात आलेला आहे. अप्सरा निघाल्या, त्या अप्सरा स्वर्गामध्ये पाठवलेला आहे. आणि त्यानंतर लक्ष्मी माता प्रगट झालेली आहे. बोल लक्ष्मी माता की जय. लक्ष्मी मातेचे त्या ठिकाणी प्राकट्य झालेले आहे. लक्ष्मी मातेने आपल्या हातामध्ये पुष्पमाला घेतलेली आहे आणि आपल्या योग्य वर त्या ठिकाणी शोधू लागलेले आहे. इंद्राच्या जवळ गेले, परंतु इंद्राकडे बघितल्यानंतर इंद्राचं आयुष्य कमी आहे, म्हणून हा नवरदेव मला नको. पुढे ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करणारे आहे, परंतु फार म्हातारे आहे, म्हणून ब्रह्मदेवाचा त्याग केलेला आहे. सगळ्या देवतांना असं वाटू लागलं की लक्ष्मीने आपल्या गळ्यामध्ये काय करावी? माळ धारण करावी. सगळ्यांना वाटू लागलं आणि सगळे दैत्य देव त्या ठिकाणी पुढे पुढे सरकू लागले. परंतु लक्ष्मी माता मात्र कोणाच्याही त्या ठिकाणी गळ्यामध्ये माळ घालत नाही. लक्ष्मी माता शोधते की एखादा असा निष्काम पुरुष आहे का की ज्याला माझी इच्छाच नाही, अशाच पुरुषाच्या गळ्यामध्ये मी त्या ठिकाणी माळ घालेल. आणि चालत असताना महाराज लक्ष्मी मातेने भगवान श्रीहरीचं सौंदर्य बघितलेलं आहे. आणि ते सौंदर्य बघितल्यानंतर राजसस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उठी रुळे माळ कंठी वैजयंती. भगवान विष्णूचं सौंदर्य बघितलेलं आहे. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी बोलून झाली वेली मदन पोटाला बापुडे हिरकुनीकडे राम रंग. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी बोलवणे झाली वेडी. आणि त्या लक्ष्मी मातेने काय केलेलं आहे? भगवंताच्या गळ्यामध्ये आपली पुष्पमाला अर्पण केलेला आहे. पुष्पमाला अर्पण केल्यानंतर सगळे देवता त्या ठिकाणी प्रसन्न झालेले आहे. भगवान परमात्मा सांगतात की हे लक्ष्मी, तुला जर माझ्याजवळ राहायचं असेल तर तुला माझी सेवा करावी लागेल. लक्ष्मी माता म्हणते की मी तुमच्या पायाची दासी सुद्धा व्हायला तयार आहे, परंतु माझा त्या ठिकाणी स्वीकार करा. आणि तेव्हा लक्ष्मी मातेने सर्व अहंकार त्या ठिकाणी त्यागून भगवंताची चरणाची सेवा केलेली आहे. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुळती मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमानू सांडूनी पांडवा. आणि ती पाय धुवावी याच्या दैवा पात्र झाली. ती लक्ष्मी माता सुद्धा भगवंताच्या चरणाची सेवा करते. त्यानंतर आता वारुणी नावाची मदिरा निघालेली आहे, ती असुरांना देण्यात आलेली आहे. म्हणून त्याच्यानंतर कौस्तुभ नावाचा मणी निघलेला आहे. तो मणी भगवान विष्णूंना दिलेला आहे. कंठी कौस्तुभन मणी विराजित. त्याच्यानंतर कल्पवृक्ष निघालेला आहे. तो कल्पवृक्ष स्वर्गामध्ये पाठवलेला आहे. त्यानंतर अमृत निघालं महाराज. अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी भगवान त्या ठिकाणी प्रकट झाले. बोल धन्वंतरी महाराज की जय. धन्वंतरी भगवंताचा जन्म झालेला आहे. हातामध्ये त्या ठिकाणी अमृताचा कलश घेतलेला आहे. सगळे देवता त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहे अहम पूर्वम. दैत्य म्हणू लागले अहम पूर्वम, म्हणजे अगोदर आम्ही अमृत त्या ठिकाणी प्राशन करणार. आणि देवाचे आणि दैत्याचे भांडण सुरू झालं महाराज अमृतासाठी. काय करावं? भगवान परमात्मा विचार करतात. भगवंतानी त्याच वेळेस त्या ठिकाणी मोहिनी अवतार प्रकट केलेला आहे. मोहिनी अवतार भगवान की जय.
भगवंताने मोहिनी अवतार धारण केलेला आहे. आणि ज्यावेळेस भगवंताचं ते सौंदर्य बघितलं महाराज दैत्यांनी, सगळे दैत्य त्या मोहिनीवरती मोहित झालेले आहे. आणि सगळे विचारू लागले की हे सुंदरी, आपण कोण आहात, आपला आम्हाला परिचय सांगा. त्यावेळेस ती सांगू लागली की मी स्वर्गातली अप्सरा आहे. सगळे दैत्य तिच्याकडे बघू लागलेले आहे आणि तिच्यावरती विश्वास बसला महाराज. आता मोहिनी अवतार असल्यामुळे सगळ्यांना मोहून टाकलेलं आहे भगवंताने. सगळे त्या ठिकाणी मोहिनी भगवंताकडे बघू लागलेले आहे. आणि ती मोहिनी म्हणू लागले की तुम्ही या अमृतासाठी भांडण करू नका. मी काय करते, तुम्ही सगळ्यांनी रांग धरा. एका बाजूने सगळे देवता बसतील, दुसऱ्या बाजूने सर्व दैत्य बसतील आणि मी सगळ्यांना सारखं त्या ठिकाणी अमृत देते. सगळे देवतांनी आपापल्या रांगा धरल्या महाराज. दैत्यांनी आपापल्या रांगा धरल्या. धरल्यानंतर भगवंताने हातामध्ये तो कुंभ घेतलेला आहे. कुंभ घेऊन त्या ठिकाणी त्या कुंभामध्ये असं डोकून बघितलेलं आहे आणि दैत्याकडे बघू लागले. दैत्यानं म्हणू लागले, दैत्यांनो, या असणाऱ्या गड्यामध्ये जे घट्ट घट्ट अमृत आहे ते सगळं खाली जाऊन बसलेलं आहे आणि जे पातळ पातळ अमृत आहे ना ते असं वरती आलेलं आहे म्हणे. आपल्याकडे डाळ शिजवतात ना, त्या डाळीमध्ये जसं घट्ट घट्ट डाळ खाली जाऊन बसते आणि वरती जे नुसतं पाणी पाणी असतं, तसं भगवान म्हणू लागले जे घट्ट घट्ट अमृत आहे ते सर्व खाली बुडामध्ये जाऊन बसलेलं आहे आणि पातळ पातळ जे अमृत आहे ते वरती त्या ठिकाणी तरंगलेलं आहे. मी असं करते, पातळ पातळ अमृत अगोदर देवांना पाजते आणि नंतर तुम्हाला घट्ट घट्ट. युक्ती केलेली महाराज. आता दैत्य अगोदरच मोहित झालेले होते. दैत्य म्हणाले की हे सुंदरी, तू जसं करशील तसं त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी तुझ्यावरती विश्वास आहे. भगवान परमात्म्याने अमृत म्हणजे द्यायला सुरुवात केलं. सर्व देवांना अमृत वाटू लागलेलं आहे, सर्व देवता पिऊ लागलेले आहे. परंतु त्याच ठिकाणी एक स्वरभानू नावाचा दैत्य होता. त्या दैत्याला त्या ठिकाणी थोडी शंका आलेली आहे आणि तो म्हणू लागला की दाल में कुछ तो काला आहे, काहीतरी गडबड घोटाळा दिसतोय. म्हणून सूर्याच्या आणि चंद्रदेवाच्या मध्यभागी जाऊन बसला महाराज. ही मोहिनी भगवान त्या ठिकाणी अमृत त्या ठिकाणी वाटू लागलेले आहे. सूर्यदेवाला त्या ठिकाणी अमृत दिलेलं आहे, चंद्रदेवाला अमृत दिलंय आणि आता त्या स्वरभानू नावाच्या दैत्याला अमृत देऊ लागले. तेवढ्याच वेळात सूर्य आणि चंद्राला शंका आलेली आहे. भगवंताने त्याच्या हातामध्ये अमृत टाकलं महाराज आणि तेवढ्यात सूर्यनारायणाने सांगितलं की देवा, हा तिसराच कोणीतरी आपल्या या पंक्तीमध्ये येऊन बसलेला आहे. भगवंताने लगेच आपलं मोहिनी रूप टाकलं महाराज. हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलेलं आहे आणि त्या सुदर्शन चक्रानं त्या स्वरभानू दैत्याचा वध केलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की त्या स्वरभानू दैत्याचा वध केल्याबरोबर महाराज त्याचे दोन तुकडे झाले. एक तुकडा त्या ठिकाणी राहू आणि दुसरा केतू त्या ठिकाणी झालेला आहे. आता अमृत प्राशन केल्यामुळे महाराज काय झाले, हे राहू आणि केतू आज सुद्धा त्या ठिकाणी जिवंत आहे. आणि ज्यावेळेस सूर्यग्रहण लागतं त्यावेळेस हे राहू केतू काय करतात, सूर्याला भक्षण करतात. चंद्रग्रहण लागलं की त्या चंद्राला भक्षण करतात. का तर यांनीच देवाला सांगितलं की कोणीतरी तिसराच आपल्यामध्ये येऊन बसला आणि त्याचा बदला घेण्यासाठी आज सुद्धा तो सूर्यनारायणाला आणि चंद्रदेवाला खाण्याचा प्रयत्न करतो. गोपाल कृष्ण भगवान अशी